लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिक हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या विरोधात खोट्या आरोपांच्या माध्यमातून बदनामी करण्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे। एका जखमी वृद्ध व्यक्तीस मदतीसाठी बोलावलेल्या 108 रुग्णवाहिकेतील महिला डॉक्टरशी झालेल्या वादातून हा वाद उद्भवला आहे। या प्रकरणानुसार एका वृद्धाला गंभीर अवस्थेत रस्त्यावर पाहून बावरी यांनी 108 वर कॉल करून मदत मागवली, मात्र त्यांच्या मते रुग्णवाहिका वेळेवर आली नाही आणि आल्यावर कंत्राटी महिला डॉक्टर नाजिल खतीब यांनी बेवारस रुग्ण घेण्यास नाकारले। यावरून दोघांमध्ये वाद झाला। बावरी यांनी सांगितले की डॉक्टरने अशोभनीय भाषा वापरली आणि पोलीस तक्रारीची धमकी दिली। समर्थकांचा आरोप, पूर्वनियोजित कट। बावरी समर्थकांचा दावा आहे की डॉक्टर खतीब यांच्याकडून केवळ वैद्यकीय सेवा नाकारलीच गेली नाही, तर ही एक पूर्वनियोजित सापळा होता। त्यांच्या मते यामागे हिंदुत्ववादी नेत्यावर खोटे आरोप लावून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव असू शकतो। डॉक्टर खतीब यांच्यावरील आरोप, समर्थकांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर खतीब यांच्याविरुद्ध यापूर्वीही रुग्ण व सहकाऱ्यांकडून तक्रारी झाल्या आहेत। त्यांचा वादग्रस्त वर्तनाचा इतिहास असल्याचेही सांगितले जाते। तसेच या प्रकरणात पोलीस ठाण्यात उपस्थित काही व्यक्ती 16 ऑगस्टच्या घटनेतील आरोपी असल्याचा आरोपही करण्यात आलाय। दुसरी बाजू काय म्हणते? डॉक्टर खतीब किंवा त्यांच्या बाजूने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। पोलिसांकडूनही या प्रकरणावर अधिकृत चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे। बाबा रामसिंग बावरे के साथ वो एक्चुअली गलत हुआ है। एक्चुअली उधर मैं सामने विटनेस थी, क्योंकि मैं रोज़ टिमलाई माता मंदिर जाती थी ना, तो उधर मैं खुद होके देखा कि वो औरत और वो जो ड्राइवर जो है दोनों भी बहुत ही बदतमीज़ कर रहे थे। मतलब रॉन्ग वर्ड्स लाइक गाली देना, ये सब कर रहे थे और हाथ ही नहीं लगा रहे थे पेशेंट को, और बहुत रफली बात कर रहे थे और बहुत रफली बिहेव कर रहे थे। और ऐसा वो जो बयान दिए, वो जो एफआईआर फाइल की, ऐसा कुछ भी नहीं हुआ, क्योंकि हमारे सामने ही हुआ है और सब जो नेबर्स है हम सब देख रहे थे, सामने थे। वो जो नहीं हुआ उसके बारे में वो कंप्लेंट की, एंड दिस इज़ वेरी वेरी रॉन्ग। और उसकी जो बिहेवियर है, ऐसा लगता है कि वो जानबूझ के जातिवादी के तरफ वो मोड़ना चाहती है ताकि और झगड़ा बढ़े और तमाशा खड़ा हो जाए, और ये रॉन्ग, ये मैं निषेध करती हूँ। आणि याच्यातून नागरिकांमध्ये असा एक संदेश जाण्याची शक्यता आहे की एखादा रुग्ण जर रस्त्यावर जखमी होऊन पडला अपघातामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे, तर त्याला मदत करायची की नाही। कारण आपल्याला सगळ्यांना परिचित असलेले नाशिक शहरात गेल्या 50 वर्षांपासून हिंदुत्वाची आणि सामाजिक सेवा करणारे रामसिंग बावरी यांनी ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि त्या रुग्णाविषयी माहिती दिली। ॲम्ब्युलन्स आल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्स बरोबर एक ज्या डॉक्टर बाई आल्या होत्या, त्यांनी रामसिंगजींशी अत्यंत उद्धटपणे भाषा तर केलीच, पण फोनवर जेव्हा संपर्क केला गेला तेव्हासुद्धा त्यांची भाषा बरोबर नव्हती। त्या आल्यानंतर त्यांनी त्या रुग्णाला ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं आणि हा बेवारस रुग्ण आहे म्हणून याला आम्हाला घेऊन जाता येणार नाही, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करता येणार नाही, या कारणाखाली त्या रुग्णाला खाली उतरवून दिला ॲम्ब्युलन्समधून। तर हा जो प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी होता। त्याला रामसिंगजींनी ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही असं कसं काय करता? तो माणूस बेवारस असो किंवा कसो असो, तो माणूस आहे, तुम्ही माणुसकी धर्म विसरले का? असा प्रश्न विचारल्यावर त्या बाई आणि त्यांच्याबरोबर आलेले काही लोक हे चिडले आणि या रुग्णवाहिकेची जी संघटना आहे त्याचा फायदा घेऊन आणि अन्य याला जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न करून हा सगळा दुर्दैवी प्रकार घडून पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल केलेली आहे ती खोटी तक्रार केलेली आहे असं आमचं म्हणणं आहे। आणि सकल हिंदू समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो। तसंच याची सगळी पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याच्या विरुद्ध जी योग्य असेल ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सगळे हिंदू बांधव करतो। रिपब्लिकन वार्तासाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.